गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 फुलापैकी एका फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणती प्रेरणा देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. जगात सर्वात मूल्यवान गोष्ट पैसा नाही, सोने नाही, मोठे घर नाही किंवा मोठे पदही नाही. सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. कारण पैसा गमावलं तर पुन्हा मिळवू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभारू शकते, पण निघून गेलेला वेळ कुणालाही परत मिळत नाही. म्हणून तुमचा वेळ अशा लोकांवर खर्च करू नका ज्यांना तुमच्या भावनाची किंमतच नाही. अशा नात्यामध्ये स्वतःला झिजवू नका जिथे तुमच्या प्रेमाला फक्त स्वार्थाचा तराजू तोलले जाते आणि भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही सर्वांसाठी चांगलंच केलं तरी आमच्या वाट्याला दुःख का आले? लेकरांनो, जगाचा नेम असा आहे की झाड गोड फळ देतं तरी सर्वाधिक दगड त्यालाच मारले जातात. नदी सर्वाची ताण भागवते तरी तिच्यावर धरणे बांधली जातात. सूर्य सर्वांना प्रकाश देतो तरी त्याच्याकडे कोणी वर पाहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपले कार्य सोडून द्यावे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचा चांगलेपणा सोडू नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमचे संस्कार बदलले तर तो त्याचा नाही तर तुमचाच पराभव ठरेल. माझ्या लेकरांनो, लोक तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमचा अंदाज लावतात, पण मी तुमच्या हृदयाकडे पाहतो. जग तुमच्या कपड्यावरून, पैशावरून आणि प्रतिष्ठेवरूनच तुमची किंमत ठरवते, पण मी तुमच्या भावनेवरून तुमची ओळख करतो. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. ज्या माणसाची किंमत जगाला समजत नाही त्याची किंमत परमेश्वराला चांगलंच माहीत असते. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात अशी वेळ येते की माणूस स्वतःवरचा संशय घालवायला लागतो. मी चुकीचा आहे का? माझ्यातच काही कमी आहे का? मी इतके प्रयत्न करूनही यशस्वी का होत नाही? पण लेकरांनो, प्रत्येक बियाणे पेरल्यावर उगवत नाही. काही बियाणांना मातीमध्ये शांतपणे रुजवण्यासाठी वेळ लागतो, पण काहीच घडत नाही असे वाटत असते, पण जमिनीखाली नवीन मुळे तयार होत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी शांतपणे घडत असतात. तुम्हाला त्या दिवसात नाही म्हणून त्या घडत नाही असे समजू नका. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात त्याची गोष्ट उद्या कोणासाठी प्रेरणा बनणार आहे. आज तुम्ही जे अश्रू घालत आहात त्याच अश्रूमधून उद्या तुमचे सामर्थ्य जन्म घेणार आहे. म्हणून संकटापासून पळू नका, त्याला सामोरे जा. कारण जो माणूस संकटाशी मैत्री करतो त्याला यश घाबरत नाही. माझ्या लेकरांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काही लोक असेही येतील जे तुमच्या अपेक्षा आनंद मनातील, ते तुमच्या प्रत्येक चुकीची वाट पाहतील. ते तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमची निंदा करतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचे उत्तर तुमचे यश असू द्या. तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरेल. कारण सत्याला आरडाओरड करण्याची गरज नसते, सत्य तेजाने ओळखले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने तुम्ही उंच जाऊ नका आणि कोणाच्या जाण्याने तुम्ही कोसळू नका. तुमच्या आनंदाचा आधार लोक नसावे, तुमच्या मनात शांतीचा आधार परिस्थिती नसावी. तुमच्या जीवनाचा आधार फक्त श्रद्धा आणि सत्कर्म असावे. कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित असतो त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. लेकरांनो, तुम्ही किती व्यस्त असाल तरी दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि माझ्या नामासाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर माझे स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका माझ्या चरणी अर्पण करा. कोणाचा द्वेष मनात ठेवू नका. ज्याने दुःख दिले त्याच्यासाठीही चांगलेच मागा. कारण क्षमा ही कमकुवतपणाची नव्हे तर महानतेची निशाणी आहे.
मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी मी तुमच्या बाजूने उभा असेल. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा मी तुमच्या मनाला धीर देईन. तुमच्या वाटेवर काटे असतील तेव्हा मी तुम्हाला चालण्याची शक्ती देईन. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले तेव्हाच मी तुमच्या आयुष्यात असा मार्ग उघडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि प्रत्येक शाश्वत मनापासून उच्चारात आहात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नामच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला प्रकाशात बदलण्याची दिव्य शक्ती आहे. माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येकच सुखाच्या शोधात आहे, पण खरे सुख कुठे आहे हे फार थोड्या लोकांना समजते. माणूस समजतो की पैसा आलं की सुख मिळेल, मोठे घर झालं की सुख मिळेल, लोकांनी कौतुक केलं की सुख मिळेल. पण जेव्हा हे सर्व मिळते तेव्हाही मन रिकामेच राहते. कारण बाहेरच्या वस्तूमध्ये कधीच कायमचा आनंद नसतो. खरा आनंद हा शांत मनात असतो, समाधानी अंतःकरणात असतो आणि परमेश्वरावरील अखंड श्रद्धेत असतो. लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे यश आले तरी नम्रता सोडू नका आणि कितीही मोठे अपयश आले तरी धैर्य सोडू नका. कारण यश कायम राहत नाही आणि अपयशही कायम राहत नाही. काळ सतत बदलत असतो. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण उद्या सूर्य उगवणारच आहे. त्यामुळे अंधार पाहून सूर्याच्या अस्तित्वावर शंका घेऊ नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही लोक तुमच्या जीवनात फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी येतात. ते तुम्हाला मोठी स्वप्ने दाखवतील, गोड बोलतील, विश्वास देतील, पण योग्य वेळ आले की ते सर्वात आधी दूर जातील. म्हणून प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. विश्वास हा हळूहळू कमवायचा असतो. ज्या नात्याला वेळेची, प्रामाणिकपणाची आणि त्यागाची परीक्षा पार करता येते तेच नाते खरे असते. माझ्या लेकरांनो, तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी माझ्याच आयुष्यात समस्या का? मी तुम्हाला विचारतो, समुद्रातील मोती किनाऱ्यावर का सापडत नाही? कारण मौल्यवान गोष्टी नेहमी खोलवर असतात. त्यांना मिळवण्यासाठी धैर्य, संयम आणि प्रयत्न आवश्यक असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील मोठे यशही संघर्षाच्या खोल समुद्रात घडलेलं आहे. जो घाबरून परत फिरतो तो रिकाम्या हाताने राहतो, पण जो श्रद्धेने पुढे जातो त्याच्या हातात एक दिवशी मोती नक्की येते. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा माझ्याकडून मिळालेला आशीर्वाद आहे. सकाळी डोळे उघडलं म्हणजे अजून तुमचे कार्य पूर्ण झाले नाही. अजून तुम्हाला काही चांगले कर्म करायचे आहे. अजून कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणायचे आहे. अजून कोणाला आधार द्यायचा आहे. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नका, कृतज्ञतेने करा. ज्याच्याकडे कृतज्ञतेचे मन असते त्याच्याकडे कृपा आपोआप येते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्याचा हेवा करू नका, दुसऱ्याच्या यशाने दुःखी होऊ नका. कारण हेवा तुमची शक्ती कमी करते तर प्रेरणा तुमची शक्ती वाढवते. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल तर त्याचा राग करू नका, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाची कहाणी असते. माझ्या लेकरांनो, तुमचे मन जपणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. शरीराला जशी जखम होते तशी मनालाही जखम होते, पण शरीरावरील जखम दिसते, मनावरील जखम दिसत नाही. म्हणून मनात राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार साठवू नका. हे सर्व मनाला हळूहळू कमकुवत करतात. त्याऐवजी क्षमा, प्रेम, दया आणि श्रद्धा यांना मनात स्थान द्या. कारण ज्या मनात या गुणाचा वास असतो तिथे माझी कृपा आपोआप उतरते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.